नमस्कार मित्रांनो, हा आपला YouTube वरती पहिलाच व्हिडिओ. तुम्हाला नवनवीन पिकांची माहिती भेटली जाईल आणि आपण नवीन प्रयोग असा केला की आणि आपल्याला म्हणजे लावलेलं हे पीक बरेच दिवस झालं, कारण आता संपुष्टात आलेलं आहे हे की एक 15 दिवसच चालणार आहे. आणि तुम्हाला ह्याची माहिती आपल्याला परवडल्यामुळे आपल्याला ही माहिती तुम्हाला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, की आपल्याला हे जे पीक दिसतंय हे करटुले म्हणतात ह्याला मराठीत, आणि हिंदीमध्ये कंटोला म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये स्पिनिगार्ड असं त्याचं नाव आहे. आणि हे तुम्हाला नवीनच वाटत असेल, पण ह्याच्यात भरपूर मात्रात प्रोटीन, फायबर आणि मटणापेक्षा 50 पटीने ह्याच्यात जास्त प्रोटीन आहे. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, पण तुम्ही सर्च करून बघा. आणि हे तुम्हाला खायला एकदम चविष्ट आणि भाजी एकच नंबर लागते. आणि तुम्हाला ह्याची माहिती द्यायचं कारण म्हणजे की आपण हे 1 एकर क्षेत्र आहे, आणि ह्या 1 एकर क्षेत्रामध्ये आपण जवळजवळ 3 लाखाचं आतापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, माल पण अजून म्हणजे थंडी पडल्यावरच माल ह्याचा बंद होतो, तसा बंद होत नाही. आणि ह्याला खर्च एकदम कमी. ह्याला फवारणी म्हणलं तर तुम्हाला सांगतो, डावण्या भुरी एवढाच, कारण वेलवर्गीय नाही, त्यामुळे डावण्या भुरीचाच प्रादुर्भाव जास्त राहतो. आणि एक माशी राहते, एक डंक माशीमुळे असं एक लाल होतं, ती एक फवारणी घ्यावं लागते. आणि याचं बियाणं लावायचं म्हणजे खाली दाखवा, एक 2.5 फुटावर आपण 2-2, 3-3 बियाणं टाकलेली, 2.5 फुटावरती. आणि ह्याचं बियाणं एकरी तसं 1 ते 1.5 किलो लागतं. आपल्याला 2 किलो गेले, आपण थोडं दाट लावले कारण सुरुवात असल्यामुळे. पुढल्या वेळेस आपण थोडं पातळ करणार आहे, कारण शोधायला थोडा त्रास होतो. आणि बघू शकता, फळ बंद व्हायला आलाय तरी कशी ग्रीनरी आहे. ह्यात तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि तुम्हाला महत्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचं म्हणजे, बियाणं तुम्ही सुरुवातीला लावलं तर ह्याला खाली कंद येतात. आणि तुम्ही उकरून बघू शकता, तुम्हाला दाखवतो बघा, हे कंद आहेत. म्हणजे हे कंद वर्गीय, म्हणजे जंगलात कसे कंदमुळे हे राहतात, तसं हे जंगली पीक आहे, आयुर्वेदिक भाजी. आणि आयुर्वेदिक मध्ये हे कंद सुद्धा म्हणजे आयुर्वेदिक मध्ये जातात. आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फर्स्ट टाइम आहे, म्हणजे हे बियाणं लावलं की 10 वर्ष चालते. तुम्हाला पुढल्या वर्षी लागण करायची गरज नाही. तुम्ही हे कट करायचं आणि मधल्या जागेत दुसरी पिकं घ्यायची. आणि पुढल्या वेळेस मे जून मध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा आपोआप हे पाणी नाही दिलं तरी ते फुटतं. म्हणजे इतकं त्याचं नैसर्गिक हे, कारण जंगली झाड आहे हे. आणि तुम्हाला सांगतो, ह्याचा रेट म्हणजे सुरुवातीला आपण 300 रुपये घेतलाय. जून मध्ये चालू झालं, 300 रुपये प्लस घेतलाय, आता 100 रुपये आहे. आणि जवळजवळ 3 लाखापर्यंत उत्पन्न गेले ना, अजून 31-40 हजार रुपये आपल्या हात होणार आहे. आणि खर्च म्हणजे मला सुरुवात असल्यामुळे तुम्हाला काठी तार घ्यावं लागल्यामुळं तुम्हाला सांगतो 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि बियाणांची माहिती तुम्हाला खाली नंबर दिला जाईल, तिथं कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बियाणं सुद्धा भेटून जाईल. आणि बियाणं घेतलं आपल्याकडून की पूर्ण मार्गदर्शन पण होणार. काठीचा खर्च आपल्याला जवळजवळ 30,000 रुपये खर्च आलेला आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. काठी हे वन टाइम घ्यायची, तुम्हाला एक 4-5 वर्ष काय टेन्शन नाही त्याचं. आणि तार एक 10-12 हजार तार गेलेली. आणि औषधाचा खर्च म्हणलं तर एक 20 ते 30 हजार रुपये खर्च नॉर्मल खर्च आहे. तुम्हाला सांगतो, वेलवर्गीय आले की डावण्या भुरी करपा हीच विषय आहे ह्याला. आणि फळमाशीला एक जपायचे, एवढंच. आणि लागण केली की 8 ते 10 दिवसात तुम्हाला म्हणजे ह्याचं अंकुरलेलं बियाणं दिसेल. आणि बियाणाला सुरुवातीला जास्त पाणी फक्त सोडायचं नाही. सुरुवातीला नॉर्मल उगून आल्यावर जास्त पाणी चालतं. आणि इतका पाऊस झाला की हे पावसाळ्यात पूर्ण गज भरलं होतं. मला वाटलं होतं जाईल, पण 1 नंबर, म्हणजे किती पाऊस झाला तरी ह्याला काही अडचण नाही. आणि तुम्हाला सांगतो, ह्याचं बियाणं लावलं की एक 8 ते 10 दिवसात उगून येते. आणि फळ चालू व्हायला 2 महिने लागतात, 1.5 ते 2 महिने फिक्स लागते. उत्पादन एक 6-4 महिने चालते. पूर्ण 4 महिने उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे 4 महिने म्हणजे तुम्ही चालू झाल्यापासून थंडीपर्यंत. थंडी तुमची 2 महिने येऊन 3 महिने, थंडी लागली की ह्याला फळ लागत नाही. एकरात जवळजवळ उत्पन्न म्हणलं तर 3 लाख रुपये आपण उत्पन्न घेतलेलं आहे ह्याच्यात आता सध्या. आणि अजून चालू आहे, म्हणजे 1-2 तोड होणार आहेत आपले, मग आपण सोडून देणार. आणि आपण बियाणं पण ह्याचं धरलंय. आपल्या सबस्क्राईब लोकांना डिस्काउंट मध्ये
बियाणं देणार आपण आणि फक्त नंबर दिला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, पूर्ण माहिती भेटेल. आणि महत्वाचं म्हणजे ही भाजी 50 पटीने म्हणजे मटणापेक्षा 50% प्रोटीन जास्त आहे याच्यात. आणि अजून ही भाजी लोकांना माहित नाही एवढी, आयुर्वेदात मध्ये इतकं महत्व आहे ह्याचं की तुम्ही सर्च करा, माझ्या बोलण्यापेक्षा सर्च करा आणि माहिती बघू शकता. आपला चॅनल नवीन आहे आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकला की लगेच दिसेल. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला पुढला व्हिडिओ जो येणार आहे तो कांदा पीक आणि शेवगा पीक. आणि शेवगा पीक म्हणलं तर तुम्ही म्हणताल की हा शेवगाच्या शेंगाबद्दल सांगणार, आपण शेवग्याच्या पाल्यापासून उत्पन्न घेणार आहे. हे एक युनिक आहे आणि ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला पुढला व्हिडिओ येईल. आपण एक 15 दिवसात शेवग्याची लागवड करणार आहे आणि पाल्यापासून उत्पन्न कसं घ्यायचं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटेल.